स्वरूपी विराली श्रीराम जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला श्रीराम का सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपल्याला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत समास 14वा चालू आहे. अखंड ध्यान नाम असं या समासाचं नाव आहे. आणि ह्या अंतर्गत आज आपण समास 10वा शेवटचा समास बघतो आहे, माया निरूपण. आता आपण ज्यावेळेला या दशकाचा अभ्यास केला त्यावेळेला आपण बघितलं की अखंड ध्यान म्हणजे काय. अखंड ध्यान बघताना आपण बघितलं की देवाचं स्वरूप ओळखावे आणि अनन्य त्याचं भजन करावं, अनन्य त्यास भजावे, हे आपण बघितलं. मग परंतु देवाचं स्वरूप ओळखण्यात आणि अनन्य भजन करणं म्हणजे अखंड ध्यान आहे. पण या अखंड ध्यानाच्या मध्ये हे अखंड ध्यान आमचं का नाही होऊ शकत? आज आपण असं म्हणू शकतो का की आमचं अखंड ध्यान आहे असतं, असं आज आम्ही म्हणू शकतो का? प्रत्येकाने आपल्याला हा प्रश्न विचारा. मी कोणालाही विचारत नाही, मी मला विचारते हा प्रश्न की माझं अखंड ध्यान मला सहज शक्य होतं का? किती व्यत्यय असतात होत्या अखंड ध्यानामध्ये. आणि ही सगळी व्यत्यय आम्ही व्यत्यय म्हणून स्वीकारतो, म्हणून ते व्यत्यय असतात. एक लक्षात घ्या, इतक्या व्यत्यय असतात. आमचे दैनंदिन व्यवहार सुरू असतात आणि ह्या दैनंदिन व्यवहारामध्ये आम्हाला अनेक व्यत्यय येत असतात. उदाहरणार्थ, आम्ही नोकरी करतोय, आमचं उद्योग पाणी चालू आहे. आता उद्योग पाणी नोकरी धंदा आमचा सुरू असताना त्यामध्ये किती अडथळे येतात? कमी अडथळे येतात का? परंतु तरी सुद्धा आम्ही त्या सगळ्या अडथळ्यांवर मात करतो आणि आमची नोकरी सुरूच असते की नाही? असं कधी झालंय का की अगदी बाहेर निघालो, खूप पाऊस आला आणि आम्ही जाऊ शकलो नाही? असं होतं का कधी? खूप पाऊस आला तर आम्ही छत्री घेतो, खूप पाऊस आला तर रेनकोट घेतो, आणि काहीच दोन्ही शक्य नसेल तर लगेच टॅक्सी बोलवतो आणि टॅक्सीने जातो, पण जातो. म्हणजे आमच्या त्या नोकरीमध्ये आम्ही खंड कधीही पाडत नाही, कारण माहित असतो खंड पाडला की तिथे काय होते, WP लागते, हे माहित असतो. तो धाक असतो एक प्रकारचा, आणि आम्ही त्या धाकामुळे त्यामध्ये खंड पडू देत नाही. पण इकडे चाललं, खंड पडला तरी चालतो. काय करावं, खूप काम आहे, आज आमचा अभ्यास झालाच नाही, आज आमची मीटिंग जॉईन करणं झालीच नाही, कारण घरी पाहुणे आले होते. अहो, पाहुण्यांना सांगा, आतापर्यंतचा वेळ मी तुम्हाला दिला, 1 तास मला फक्त माझा अभ्यासासाठी द्या आता. आणि त्यांनी म्हटलं, कशाचा अभ्यास?
केवळ एक अभ्यास करायचं तो खुशाल सांगा हो हो. भीड न ठेवता काल आपण बघितलं कोणत्याही प्रकारची भीड ठेवायची नाही. भीड ठेवली तर आपलंच नुकसान आहे. म्हणून माझा प्रश्न मीच विचारायचा की या अखंड ध्यान माझं होत आहे का? आणि या अखंड ध्यानाच्या आड जर येणार काय असेल तर ही प्रपंचासक्ती आड येते. आणि हे अडथळे आम्ही स्वीकारतो म्हणून तो अडथळा या स्वरूपामध्ये येतो. नोकरीला जाताना अडथळा या स्वरूपामध्ये आलाही तरी ते आम्ही स्वीकारत नाही म्हणून ती सुरळीत होते आणि इकडे व्यत्यय येतात. आणि आड येणारं काय असेल सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रपंचासक्ती, त्याला समर्थांनी माया म्हटलेलं आहे. प्रपंचासक्ती हे मायेचं स्वरूप आहे आणि हे मायेचं स्वरूप असल्यामुळे ती आमच्यामध्ये आमच्या अखंड ध्यानामध्ये म्हणजे अखंड स्मरणाच्या आड किंवा अखंड अनुसंधानाच्या आड अखंड निधिध्यासनाच्या आड माया येते आणि त्यात खंड पाडते. मग आता हा अडथळा आम्ही दूर केला पाहिजे की नाही? नक्की दूर केला पाहिजे. केव्हा होईल हो तो अडथळा दूर? टॅक्सी मधून जायला निघालोय, खूप पाऊस आहे, टॅक्सी मधून जायला निघालो ऑफिसला आणि मध्ये भला मोठा एक दगड पडलाय. आता टॅक्सी थांबली, टॅक्सी थांबल्यानंतर काय आहे समोर हे बघतोच की नाही आपण, की नुसतं टॅक्सी मध्ये बसून राहतो. म्हणजे अडथळ्याचं स्वरूप काय आहे हे जाणून घेतो की नाही? पक्क जाणून घेतो आणि समोर दिसतं की फार मोठा मातीचा ढीग आहे, खड्डा खणला आहे. मग आपण टॅक्सीवाल्याला म्हणतो असं कर, रस्ता बदल, पण चल, थांबू नको, मी आता उतरत नाही किंवा मागे नको फिरू, रस्ता बदल. पण अडथळ्याचं स्वरूप समजून घेऊन आम्ही रस्ता बदलतो. अगदी त्याप्रमाणे आम्हाला आमच्या अखंड ध्यानामध्ये, अखंड अनुसंधानात, अखंड निधिध्यासनामध्ये या मायेचा प्रतिबंध येत असल्यामुळे ते खंडित होतं. म्हणून आम्ही काय करायचं, या प्रतिबंधाचं स्वरूप समजून घ्यायचं. म्हणजे मायेचं स्वरूप काय आहे हे आम्ही नीट समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे तो प्रतिबंध दूर करायचा. रस्ता नाही बदलवून टाकायचा, कारण त्याच्याशिवाय रस्ताच नाही दुसरा. सगळीकडे माया आहेच, व्यापूनच आहे ती, कुठे गेलं तरी ती आहेच. दृष्टांत एकदेशी असतो, पण टॅक्सीचा मातीच्या ढिगाचा सांगितला एकदेशी येतो. परंतु आमच्या अखंड ध्यानामध्ये व्यत्यय आणणारी जी माया आहे ती मात्र सर्वव्यापक आहे. त्याच्यामुळे तिला दूर करायचं म्हणजे तिचं स्वरूप आम्ही जाणून घ्यायचं, तिला ओळखायचं. तिला ओळखलं की ती लज्जेने चूर होते. माया झाली लज्जयमान. तिचं स्वरूप ओळखल्याबरोबर ती लाजेने चूर होते असं संतांचं म्हणणं आहे. आणि ती मग आम्हाला काहीही करत नाही. लाजेने ती चूर झाली म्हणजे ती आम्हाला शरण येते, मग ती आम्हाला काही करत नाही. म्हणून मायेचं स्वरूप ओळखणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून समर्थांनी माया निरूपणाच्या माध्यमातून आम्हाला मायेचं स्वरूप सांगितलेलं आहे की नेमकी माया काय आहे, माया तत्व जे आहे याच काय पद्धतीने माया तत्व काम करतो आणि ती कशी आहे. येथ एकची लीला तरले सर्व भावे मज भजले, मग ऐल थडीच सरले माया चाल. माऊली म्हणते मला जर भगवंत म्हणतात मला जर सगळ्या भावानी तुम्ही माझं भजन केलं तर माया अलीकडेच, माया जल जे आहे हे अलीकडे सरून जातो. मग सर्व भावे मज भजले म्हणजे काय हो, सगळ्या भावानी भगवंताचं भजन करायचं म्हणजे काय, सगळ्या भावानी भगवंताचं भजन करायचं म्हणजे
उत्पत्ती काली सुद्धा भगवंत तुझ्या इच्छेनीच सगळं झालेलं आहे, जन्म झालेला आहे. कोणाचा? माझा जन्म तुझ्या कृपेने झालाय, तुझ्या इच्छेनीच माझा जन्म झालेला आहे. आता मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, ज्या वातावरणामध्ये मी आहे, हे तुझीच कृपा. म्हणजे स्थितिकाल, जो माझा स्थितिकाल आहे, ही तुझीच कृपा आहे भगवंता. तुझ्याच इच्छेने मी ह्या स्थितिकालामध्ये राहिलेलो आहे. घरामध्ये खूप प्रतिकूलता आहे, तुझ्या इच्छेने मी ती सहर्ष स्वीकारतोय. ही तुझी इच्छा आहे, तुम्ही इतक्या प्रतिकूल परिस्थितीत राहावं. ऑफिसमध्ये गेल्यानंतर बॉसचा अतिशय त्रास आहे, भगवंता तुझीच इच्छा आहे ही. स्थिती कालात सुद्धा भगवंताचंच अनुसंधान, आणि लय लय काली सुद्धा भगवंताचंच अनुसंधान. आलंय वृद्धापकाल, कानाची शक्ती कमी झाली, डोळ्यांची शक्ती कमी झाली हो, अंगातली शक्ती कमी झाली, केस पांढरे झाले. भगवंता तुझी इच्छा, लय काल चालू आहे. उत्पत्ती, स्थिती, लय, जन्म, जरा, मरण, या सगळ्या याच्यामध्ये भगवंताचंच भजन करायचं. याला सर्व भावे मज भजले म्हणतात. आणि असं भजन केलं तर ती माया जाल तितकीच संपून जातं. ती माया आम्हाला काहीही करू शकत नाही. अत्यंत प्रभावी असणारी माया, की जी आम्हाला आमच्या निधिध्यासनामध्ये, अखंड ध्यानामध्ये प्रतिबंध तयार करते. पण तीच माया ज्या वेळेला आम्हाला शरण येते, लाजेनी चूर होते, ऐल थडीच ज्या वेळेला सरते, तेव्हा ती आम्हाला काहीही करू शकत नाही. समर्थांनी माया निरूपण दिलंय हो आत्माराम मध्ये. तर माया ही जेवढी अपकारक आहे, तितकीच माया उपकारक आहे. दोन्ही बाजूनी मायेचं त्यांनी सांगितलेलं आहे, की जेवढी त्या अपकारक आहे ना, जेवढी छळणारी आहे ना, तितकीच ती मदत करणारी आहे. किती मदत करणारी आहे? आम्हाला ब्रह्मस्वरूपाचं वर्णन मायेशिवाय करता येत नाही. म्हणजे शब्दाच्या माध्यमातून करावं लागतं, आणि शब्द ही मायेचं स्वरूप आहे. शब्द हे त्या शारदेचं स्वरूप आहे, आणि ती शारदा म्हणजे मायाच आहे. म्हणून मायेच्या मदतीनेच आम्हाला ब्रह्मज्ञान कळणार आहे, आणि तीच माया आम्हाला प्रतिबंध तयार करणार आहे. आम्ही मायेचा उपयोग कसा करून घेतो याच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून आम्हाला समर्थांनी ही माया निरूपण सांगितलंय. मग माया म्हणजे काय? काय आहे माया म्हणजे? माया म्हणजे या मा सा, मायेची फोड आहे. म्हणजे काय? नाहीच ती माया. जे नाहीच आहे ती माया आहे. काय कठीण आहे हो व्याख्या. जे नाहीच आहे, खरंच हे जगत दिसतंय सगळं आम्हाला, पण तुम्ही नाहीच कसं म्हणता? हा देह दिसतोय आम्हाला, पण तुम्ही नाही कसं म्हणता? अजिबात अजिबात नाही असं म्हणतच नाहीये, परंतु सत्यत्वानी नाही. हा जो देह आहे, देहादी जगत आहे, हे सत्यत्वानी नाही. मग ह्याला दर्जा दिलेला आहे. मग दिसणाऱ्या देहादी जगताला तर काहीतरी म्हणावं लागेल ना, कारण आमचा व्यवहार तिथे असतो, जीवन चाललं असतो. म्हणून याला मिथ्यत्वाचा दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून ती मिथ्यत्वाचा दर्जा दिल्यामुळे ती वास्तविक पाहता नाहीच, पण ती आम्हाला भासते, भ्रम आहे तो. म्हणून हे सगळं माईक आहे, काल्पनिक आहे, असं आम्ही प्रत्येक वेळेला स्वतःला त्याचं स्वरूप समजून द्यायचं. कोणाचं? मायेचं. ज्या ज्या वेळेला ती आम्हाला छळते, त्या त्या वेळेला आम्ही त्याचं स्वरूप स्वतःला समजून द्यायचं, आणि सत्य स्वरूपाच्या अविनाशी तू तत्विद्ती, अविनाशी तत्वाला जाणायचं आहे. आज सकाळचं सूत्र, गीतेचं सूत्र लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने आम्ही ज्या वेळेला त्या मायेचा अभ्यास करू, तेव्हाच सुनील काकांची आत्माराम मध्ये खूप छान ओवी आहे हो. माया निरूपणाच्या अंतर्गत सुनील काकांनी एक ओवी दिलेली आहे.
कैसी जाणावी माया. आता या मायेला आपल्याला जाणायचं तर कैसी जाणावी माया, आयुष्य जात असे वाया. सगळं आयुष्य आमचं वाया जातं हो. हे कथन कराया माया निरूपण. बाबा रे, तुझं आयुष्य वाया जात आहे, आता तरी तू त्या मायेला जाण, हे सांगण्यासाठी माया निरूपण आहे. आत्माराम मध्ये सुनील काकांची ही ओवी आहे हो माया निरूपणाच्या संदर्भात. मग कशी आहे ही माया, त्याचं स्वरूप जाण्याचं तर कशी आहे. सुनील काका म्हणतात की मुळात मिथ्या असे, ती मुळातच मिथ्या आहे, तरी आकर्षणी वसे. पण आकर्षणामध्ये इतकी तिचं अस्तित्व आहे, आकर्षणच आकर्षण. काय पण डिमार्ट, काय मोठे मोठे मॉल, चंदेरी दुनिया, चकाके, ते चकाके परी खोटे. चकाकतंय सगळीकडे, लखलखाट सगळा. आसक्त होत असे बापुडा जीव हो. आणि त्या चकाकण्यामध्ये, त्या आकर्षणामध्ये हा जीव आसक्त होतो, म्हणून बिचारा जीव, बापुडा जीव, असं सुनील काकांचं त्या ठिकाणी स्पष्टीकरण आहे मायेच्या बाबतीमध्ये. आत्माराम मध्ये ओवी क्रमांक 31, 32, 33, 34, 35 पुष्कळ ओव्या आहेत. माया निरूपण म्हणून एक प्रकरणच आहे, सांगायला बसलं तर 1 तास पुरणार नाही. आपल्याला दासबोधाच्या अंतर्गत माया निरूपण बघायचंय. म्हणून मायेचं सध्या स्पष्टीकरण सध्या करते. नेमकी माया म्हणजे काय हे एकदा कळलं की आपल्याला हे माया निरूपण सहज कळेल. मायेचं स्वरूप एकदा आम्हाला कळलं की ते सहज कळेल. आपण मायेमध्ये आहोत असं कधी आपल्याला वाटतं का? कधी वाटत नाही आम्ही मायेमध्ये आहोत म्हणून. मायेत फसलोय कधी वाटत नाही. केव्हा वाटतं? मला कोणी म्हटलं की ताई चला ना शिवगडला जाऊ. हे हो, हा प्रपंच काय आम्हाला सोडतो. आम्ही फसलो आहे मायेत तेव्हा वाटतं. पण हे फक्त सांगण्यापुरतं वाटतं. आम्ही फसलोय प्रपंचात, आम्ही नाही येऊ शकत शिवगडला, सांगण्यापुरतं, बाकी काही नाही. तेव्हाच फक्त आम्ही मायेत फसलो असं वाटतं, बाकी एरवी एकदाही वाटत नाही. खरंच वाटलं असतं ना आम्ही खरंच मायेत फसलोय, ज्याला फसलोय वाटतो तो नक्की वर येण्याचा प्रयत्न करतो. काय करावं, घरामध्ये एकटेच असतो हो आम्ही. अशा सगळ्या भिंती आम्हाला खायला उठतात. एकटेपणा भोसतो. कशात फसलोय? मायेमध्ये फसलोय. मायेत फसल्यामुळे हे सगळं बोचणं, टोचणं, भकास वाटणं सुरू आहे. आणि खरंच याच्यातून निघायची इच्छा असेल तर मात्र आम्ही जे घनदाट भरलेलं तत्व आहे ना, त्या तत्वामध्ये आम्ही रमू, म्हणजे आम्हाला कोणत्याच भिंती, घर खायला उठणार नाही, भकास वाटणार नाही. सगळीकडे आनंदच आनंद भरलाय, भरला घनदाट हरी. म्हणून आम्ही मायेत फसलो आहे हे आधी कबूल करू की खरंच आम्ही मायेत फसलोय, पण आम्हाला निघायचं आहे वरती. आणि म्हणून आम्हाला तिचं स्वरूप ओळखायचं. नेमका कुठे फॉल्ट कुठे आहे हे कळल्याशिवाय मशीन दुरुस्त होते का हो? शरीरामध्ये आजार नेमका कुठे हे कळल्याशिवाय डॉक्टर औषध देतो का हो? अजिबात देत नाही. अगदी त्याप्रमाणे साधकांनी नेमका मी कुठे फसलो आहे याचा विचार करायचा आणि जिथे फसलो आहे तो रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करायचा. याला साधना असं म्हणतात. आम्ही काय करतो, आम्ही त्या मायेचं कौतुक करतो, खूप कौतुक करतो मायेचं. आम्हाला की नाही आमचे मुलं ना जाऊच देत नाही पहा आता. ते काय म्हणतात, जाऊच नका तुम्ही आता, इथेच सगळं करा. काय वाटेल ती मी तुम्हाला इथे सोयी करून देतो, पण तुम्ही आता कुठे मंदिरात जाऊ नका, सत्संगाला जाऊ नका. ऑनलाईन सत्संग तो पण नका ऐकू, कारण त्यावेळेला मुलांची यायची वेळ असते ऑफिस मधून, मग दिवसभर आमची भेट होते, तीच जे त्यांना भेट द्यायची वेळ असते.
काय करतोय आपण? मायेचं कौतुक करतो आहे. जोपर्यंत आम्ही मायेचं कौतुक करू तोपर्यंत ही माया आम्हाला छळणार आहे. पक्क लक्षात ठेवा. आम्ही आम्हाला स्वतःला छळवून घेतो त्या मायेच्या पसाऱ्यामध्ये अडकवून. मग कसं आम्ही मायेचं कौतुक करतो? सुंदर दृष्टांत आहे. कोणाचा? नाथांनी दिला. नाथांची ओवी आहे. नाथ म्हणतात की रज्जू सर्प असतो की नाही, रज्जू सर्प आम्ही हातात धरला, म्हणजे दोरी पडलीये आणि आम्हाला तो सर्प वाटला, तो साप वाटला, आम्ही तो हातात धरला आणि आम्ही त्याचं कौतुक करून राहिलो की बघा आम्ही साप हातात धरला, आम्ही साप हातात धरला, असं आम्ही त्याचं कौतुक करून राहिलो. काय आमची बहादुरी, काय फुशारकी करतो, स्वतःच कौतुक, अभिमान वाटतो, सगळ्यांना दाखवतो मी साप हातात धरला, मी साप हातात धरला. आणि असा मायेचा सोहळा आम्ही सांगत सुटतो. तर रज्जू सर्प हातात धरून आम्ही आमचं मोठेपण सांगत सुटतो. आलं की नाही सगळ्यांना हस? जो बघतो त्यांनी बघितलं दोरी हातात धरली आणि साप म्हणतोय. पाहणाऱ्याला हे लक्षात येतो आणि तो चालला जातो चुपचाप. पण हातात धरणाऱ्याला कळत नाही आपण दोरी धरली आहे. हे हातात धरणाऱ्याला कळत नाही. रज्जू सर्प जित धरला त्याचे कौतुक पाहो चला. ऐसी बोलती जे बोला ते मायेचा सोहळा सांगोत सुखे. आम्ही मायेचं ज्या वेळेला कौतुक करतो ना त्यावेळेला आम्ही रज्जू सर्प हातात धरलेला असतो. काका गुरुदेवांकडे जातो, श्री गुरूंकडे जातो आणि श्री गुरूंकडे गेल्यानंतर श्री गुरूंना म्हणतो गुरुदेवा अभ्यास करायला अजिबात वेळ मिळत नाही, अभ्यास करायला अजिबात वेळ मिळत नाही. अभ्यास करायला वेळ मिळत नाही. कसा अभ्यास करू? घरी बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत प्रपंचाच्या. मग काका आपल्याला गुरुदेव आपल्याकडे पाहून हसतात, रज्जू सर्प जित धरला. गुरुदेव श्री गुरु आपल्याकडे पाहून नुसतं मंद स्मित करतात आणि आतमध्ये ओळखतात नेमकं कुठे पाणी मुरत येते. रज्जू सर्प जित धरला. हे श्री गुरूंच्या लक्षात येतो, आमच्या लक्षात येत नाही. आणि मग ते आम्हाला सांगतात की बाबा रे वेळ तुला मिळणार नाही, तो काढावा लागेलच, नक्की काढावा लागेल. आणि काढायचा. बरेच आणि असा वेळ आम्ही ज्या वेळेला काढू त्या मायेला थोडं तरी बाजूला ठेवावंच लागेल. आणि असं हळूहळू बाजूला ठेवता 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 एक दिवस ती माया संपूर्णपणे बाजूला होईल, निवृत्त होईल. माया झाली लज्जायमान. अविल थडीच सरले मायाजाल. म्हणून मायेचा आम्हाला ओळखायचं, तिचं स्वरूप आम्हाला ओळखता आलं पाहिजे. माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे. माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. समर्थांनी सुरुवात केली आहे की माया दिसते पण ती नाशणारी असते. म्हणजे देहादी जगत, म्हणजे ही सगळी जग आम्हाला दिसतो, ही सृष्टी आम्हाला दिसते, हा देह आम्हाला दिसतो. जे दिसतं ते तसं नसतं. एक आपण म्हणतो ना, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. बरोबर आहे. दिसणारं जगत जे हे आम्हाला सत्य वाटतं आणि आम्ही त्याच्यात अडकतो म्हणून आम्ही फसतो. म्हणून जे दिसणार आहे ते नाशिवंत आहे आणि वस्तू ब्रह्म दिसत नाही, परंतु ते नासत नाही, ते अविनाशी आहे. जे अविनाशी आहे ते दिसत नाही, जे नाशिवंत आहे ते छान डोळ्यांनी दिसतो. चकाके परी खोटे. कधी विसरायची नाही ओवी काकांची, चकाके परी खोटे. माया सत्य वाटे परी मिथ्या असे. म्हणून कैसी जाणावी माया आयुष्य
जात असे वाया, आयुष्य चाललंय वाया, म्हणून लवकर जाणं ही माया. म्हणून माया जरी आम्हाला सत्य वाटत असली तरी ती मिथ्या आहे. आम्हाला आमचं घर सत्य वाटतं तरी ते मिथ्या आहे. घरातली परिस्थिती खूप छान आहे हो, सगळं अनुकूल आहे, सगळं अनुकूल आहे आम्हाला, पण तरी सुद्धा ती अनुकूल परिस्थिती प्रतिकूलतेत केव्हा बदलेल सांगता येत नाही. कारण सुख दुःख हे प्रारब्धानुसार असतात. आज सुख वाटत असलं तर उद्या दुःख केव्हा येऊन कोसळेल सांगता येत नाही. सुखाच्या मागे दुःख हात जोडून उभं असतच. म्हणून सुख हे चिरंतर टिकणारं नाही. म्हणून माया जरी सत्य वाटत असली तरी ती मिथ्या आहे. निरंतर ब्रह्मालाही निरंतर आणि मायेलाही निरंतरच म्हण. माया प्रवाहानी सत्य नित्य आहे, सत्य आहे, आणि ब्रह्म स्वरूपाने नित्य आहे. आता प्रवाहाने नित्य कशी हो माया? नदीचं पाणी असतं, नदीच्या काठावर आपण उभं राहतो, एक प्रवाह येतो, तो निघून जातो, दुसरा प्रवाह येतो, निघून जातो. प्रवाह प्रवाह येतात आणि निघून जातात. आम्ही बघत असतो, आम्हाला पाणीच दिसतं, आम्ही म्हणतो नदी किती वर्षापासून वाहते आहे, तशीच आहे. आम्हाला ती नदी अनेक वर्षापासून, किती वर्ष झाले हो, भागीरथीने गंगा आणली पृथ्वीवर, तेव्हापासून गंगा आहेच, परंतु ती प्रवाहाने नित्य आहे. म्हणजे तिच्यातून सारखे प्रवाह एकामागो एक प्रवाह वाहतात आहे. ती भागीरथीने आणलेली, भगीरथ ऋषीने आणलेली गंगा अद्यापही आहेच, पण ती आम्हाला नित्य वाटते म्हणून सत्य वाटते. नाही, ती पण मिथ्या आहे. तिचाही एक दिवस निश्चितपणे प्रलय कालामध्ये नाश होणार आहे. आणि म्हणून तिला सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं म्हणतात. सांगणार आहे सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणजे काय, नक्की सांगणार आहे. आज पूर्ण मायेचा आपल्याला फडशाच पाडायचा आहे, वेळेमध्ये आटवायचंय, पण फडशा पाडू. काही मायेबद्दल तर ठेवणार नाहीये धागे दोरे. कारण आयुष्य जात असे वाया, आपल्याला सुनील काका म्हणतात आहे. कशाला आपण, त्यांनी जर आपल्याला सावध केलं आयुष्य जात असं वाया, मग आपण आयुष्य कशाला वाया घालवावं हो? तिचा फडशाच पाडून टाकू ना, आणि वेळ वाचवू, आयुष्याचा वेळ वाचवू, आणि तो ब्रह्मचिंतनामध्ये देऊन स्वरूपाकार हो. तिचं साह्य घेऊन तिलाच आपण आपलं, तिचं साह्य घ्यायचं, तिचे उपकार मानून तिच्या माध्यमाने बेडा पार. आणि म्हणून करंटा पडोनी उताना करी नाना परिकल्पना, परी ते काहीच घडेना तैसी माया. कशी आहे ही माया? कशी आहे? प्रत्यक्षात ती काहीच नसते, अजिबातच नाही, तिचं अस्तित्वच नाही, तिला अस्तित्वच नाहीये. कसं? त्याच्यासाठी समर्थ दृष्टांत देऊन आले की करंटा माणूस उताणा पडतो आणि शेकडो कल्पना करतो. करंटा माणूस असतो, त्याच्याजवळ काहीच करायला नसतो, तो खरंच दुर्दैवी असतो. मग तो काय करतो? कल्पनेचे मनोरे बांधतो, खूप कल्पना करतो, पण ती कल्पना एकही प्रत्यक्षात उतरवत नाही. त्याचप्रमाणे प्रपंचाच्या अनेक घडामोडी होत असतात हो, पण प्रत्यक्षात काहीच नसतं. अनेक घडामोडी होतात. आत्ता आम्हाला सुखाचा प्रसंग आमच्यावर येतो, खूप छान वाटतं, आणि थोड्याच वेळाने लगेच चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, घरी पाहुणे आलेले आहेत, वाढदिवसाची पार्टी सुरू आहे, तितक्यात लाईन जाते, झालं. अरे चा, आत्ताच जायला हवी होती का? आणि असं हे मायेचं स्वरूप आहे. प्रत्यक्षात काहीच नसतं. आत्ता सुख देणारी थोड्या वेळात दुःख देते, आत्ता अनुकूलता असणारी थोड्या वेळात प्रतिकूल असते. मग कोणाचं अस्तित्व खरं म्हणावं, सुख खरं म्हणावं की दुःख खरं म्हणावं, काहीच कळत नाही.
जिथे काहीच कळत नाही ते मिथ्या आहे, पण जिथे सगळं कळतं तेच सत्य आहे. म्हणून ब्रह्म सत्य आहे, ते जे तिन्ही काळात आहे. त्या ठिकाणी दुःखाला अजिबात वाव नाही, शिरकाव नाही, अज्ञानाचा शिरकाव नाही, म्हणून ते सत्य आहे. समर्थांनी या ठिकाणी या 21 ओव्या दिल्यात, पण 21 ओव्यांमध्ये सगळे उदाहरणांच्या माध्यमातून आम्हाला समजावून सांगितलेले आहे की माया कशी आहे. तैसी माया, तैसी माया. त्या तैसी या शब्दामागे त्याप्रमाणे ही माया, त्याप्रमाणे ही माया, आणि प्रत्येक उदाहरण देऊन आम्हाला तैसी माया, तैसी माया सांगितलेली आहे. कशी आहे ही माया? ही माया बदलते आकार आम्हाला अनेक दिसतात. आकाशामध्ये मोठे मोठे ढग जमतात, गगनी गंधर्व नगरे दिसतात ती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे, तैसी माया. म्हणजे माया ही कशी आहे? परिवर्तनीय आहे. हे आम्हाला समर्थांना इथे सांगायचं आहे. माया परिवर्तनीय आहे. कशी परिवर्तनीय? आकाशातल्या ढगांप्रमाणे वेगवेगळे आकार दिसतात आकाशामध्ये. आपण दुसऱ्यांना बोलवून आणतो दाखवायला, तर दुसरा आकार होतो. अरे आत्ता सशाचा आकार होता आणि आता तिथे गायब. तो म्हणतो मला कशासाठी बोलवलं, ते तर काहीच नाहीये, निरभ्र आकाश आहे. हे कसं होतं? नाना रूप असतात, ते नाना विकारही पावतात. त्याचप्रमाणे आमच्या सहवासात नाना रूप असतात हो. पहिले आम्ही एकटच असतो, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, जावई, मुलगा, सून, नातू, नात, कसं घर गोकुळ झालं हो. मुलगा सून जातात अमेरिकेला, आता गोकुळाचं काय झालं? नाना रूपे, नाना विकारे, नाना रूप आमच्या सहवासात होते, आणि आता त्यात बदल झाला. विकार झाला म्हणजे बदल झाला. मुलगा सून नातू अमेरिकेला. मग आता दोघच जण फक्त एवढ्या मोठ्या घरात, दोघातून एक जाणार, परत एकटाच. हा माझा मार्ग एकला. रडा, गाणं म्हणत, रड गाणं, रड गाणं गात बसतो शेवटी आम्ही. इतकी ती परिवर्तनीय माया आहे, हे आम्हाला कळतच नाही. हे जर आम्हाला कळलं ना, तर मग हा माझा मार्ग एकला म्हणणारच नाही, रड गाणं गाणारच नाही. स्वरूपच आहे मायेचं परिवर्तनशील. आज 10 लोकांसमवेत राहतो, उद्या एकटंच राहायची वेळ आलेली आहे. स्वरूपच आहे होते मायेचं. एकदा जाणलं तर दुःख होणार नाही. नाही जाणलं तर मग दुःखाश्रू. म्हणून अशी ही माया आहे, ती परिवर्तनीय आहे. आम्ही लक्षात ठेवायची. ती सगळी खोटी आहे माया. 5वी ओवी काय सांगते? माया खोटी आहे. कशी खोटी आहे? नाटकामध्ये राजाची भूमिका करतो नट, अगदी खरा वाटतो, काय वैभवात वाटतो. नाटक संपल्यानंतर सगळे तो साज उतरवून ठेवतो, आणि खऱ्या स्वरूपात येतो. म्हणजे ती भूमिका करताना तो खोटा, ती भूमिका खोटी होती की नाही, तशी तितकीच माया ही खोटी आहे. आज एक रूप दाखवते, उद्या दुसरंच रूप दाखवते. सुरुवातीला आमच्याशी खूप सगळे चांगले बोलत होते हो, कारण आम्ही ऍक्टिव्ह होतो, सक्रिय कार्यकर्ता होतो आम्ही. ऑफिसमध्ये, घरामध्ये, संस्थेमध्ये, समाजामध्ये सक्रिय कार्यकर्ता होतो. सगळे आमच्याशी कसे छान राहायचे. आज माझ्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. म्हणजे मग ती भूमिका खरी होती का? अजिबात नाही. असतील सीते तर जमतील भूते. म्हणजे मग ती भूमिका खरी होती की ही भूमिका खरी आहे? एकही भूमिका खरी नाही. ही सगळी माया आहे. हे सगळं मायेचं रूप आहे. कसं आहे की दसऱ्याला आम्ही सोनं देतो, ते खरंच सोनं असतं का? त्याचे दागिने करतो का? नाही. ते दसऱ्याचं सोनं जितकं खोटं आहे, तितकेच ही माया
देहादी जगत खोट आहे, त्यातील व्यवहार हे सगळं सगळं काल्पनिक आहे. अगदी तितकंच आणि असं आम्ही त्या मायेचं स्वरूप आम्हाला ओळखायचं आहे. आणि असे उदाहरणं, अनेक उदाहरणं दिलेली आहेत समर्थांनी. केवढी उदाहरणं सांगू, प्रत्येकाने वाचून घ्या. मग मेलेल्याचा वाढदिवस साजरा करतो का हो मी, ते किती निरर्थक आहे. आता माया निरर्थक आहे हे समर्थांना सांगायचंय. पहा, माया परिवर्तनीय आहे, माया खोटी आहे. तसंच माया दिसते तितकी खरी ती खरी नाही, प्रत्यक्षात ती नाहीच. एवढं सगळं मायेचा समर्थांनी आम्हाला या ठिकाणी काय सांगितले, लक्षणं सांगितले. की लक्षणं आम्ही लक्षात घ्यायची, अजिबात विसरायची नाही हो, अजिबात विसरायची नाही. आणि ती निरर्थक आहे हे सांगताना समर्थ म्हणतात की मेलेल्या माणसाचा कोणी वाढदिवस घाटामध्ये साजरा करतात का? सतीला कोणी दागदागिने आणि उंची वस्त्र नेसवतात का? हे सगळं करायचं आणि स्मशानात जाऊन रडायचं, हे कसं आहे? हे किती निरर्थक आहे. तितकंच निरर्थक ही माया आहे. का समर्थांनी इतक्या टोकाची आम्हाला उदाहरणं दिली हो? नको वाटतं ते उदाहरण ऐकताना. कसं वाटतं अंतःकरणामध्ये? नको नको असं वाटतं की नाही. पण उदाहरणं का दिली? आम्ही त्या मायेबद्दल आमच्या मनात अत्यंत काय तयार व्हावा? तिटकारा का हो? घृणा नाही, तिटकारा नाही, घृणा नाही, पण आमच्याकडून ती उपेक्षित व्हावी. टोकाची उदाहरणं दिली की उपेक्षित होतं. उकिरड्यावर आपलं लक्ष जातं का कधी? कधी उकिरड्यावर लक्ष जात नाही, कारण तो उपेक्षित असतो. समोरून जातो पण आमचं डस्टबिन, उकिरडा नाही कळतो लोकांना. डस्टबिन, मोठे मोठे डस्टबिन असतात शहरामध्ये, त्याच्याकडे आमचं लक्ष जात नाही, कारण तो माहितीये काय येते. तशी माया आम्ही उपेक्षित करावी. म्हणजे मायेमधले सगळे व्यवहार जे आहे हे व्यवहारासारखे करायचे, पण त्याला सत्यत्वाचा दर्जा द्यायचा नाही. म्हणजे त्याच्यामधून जे परिणाम होतात सुखदुःखाचे, ते माझ्या अंतःकरणावर होणार नाही. अंतःकरण शांत, समाधानी, तृप्त राहील. ह्यासाठी हा सगळा खटाटो. त्या मायेच्या प्रभावामध्ये आम्ही राहणार नाही. मायेच्या प्रभावात असतो म्हणून सुखदुःखाने पीडित होतो. म्हणून त्या मायेच्या प्रभावामध्ये आम्हाला अगदी क्षणभर सुद्धा राहता कामा नये. म्हणून एवढी टोकाची आम्हाला उदाहरणं द्यावी लागतात. म्हणून इथे समर्थांनी ती टोकाची उदाहरणं दिली की रखेलीचे नाव लक्ष्मी असावे आणि मंत्राने सिद्ध केलेल्या दोरीला लक्ष्मी म्हणावे. हे कसं निरर्थक आहे, तशी माया आहे, तेवढीच निरर्थक माया आहे. कुबेराने दारोदार भीक मागावी, ह्यात काही अर्थ आहे का? तसा मायेमध्ये अर्थ नाही. मायेमध्ये अजिबात अर्थ नाही. आम्ही केवढा अर्थ भरतो हो मायेमध्ये, किती अर्थ भरतो. परंतु जीवना देण्या अर्थ श्री गुरु काका समर्थ. आमच्या जीवनामध्ये अर्थ कोण भरतो? आमच्या जीवनाला अर्थ कोण देतो? श्री गुरु देतात. सत्यत्वाचा अर्थ भरून देतात. बाबा रे, तू या मायेत फसू नको. तू देह नाहीस, तू मूळचा आत्मरूप आहेस, ब्रह्म आहेस. आणि ब्रह्म असतची असे. आता अर्थ आमच्या जीवनाला आला हो, प्राप्त झाला. जीवना देण्या अर्थ श्री गुरु काका समर्थ. समर्थ श्री गुरु आहेत, पण ह्या मायेत अर्थ नाही. आणि आम्ही जीव या मायेमध्ये अर्थ ओततो. केवढा जीव लावला हो आम्ही त्यांना, किती जीव लावला अहो. त्यांच्या संकटात आम्ही खूप मदत केली त्यांना.
त्यांना संकटातून बाहेर काढलं, पण त्याला त्याची काही जाण आहे का? आम्हाला जाताना सांगून सुद्धा गेले नाही. काय अर्थ आहे जीव लावण्यात? म्हणतो की नाही आपण, काय अर्थ आहे एवढं प्रेम देण्यात? त्या प्रेमाची कदर नाही केली, काय अर्थ आहे? अहो, ती सगळी माया होती म्हणून त्यात अर्थ राहणारच नव्हता. हे तुम्ही आधी का नाही समजले? ही जर आधी कळलं असतं तर एवढं दुःख झालंच नसतं. आवश्यक आहे तेव्हा त्यांना मदत नक्की केली असती. आणि मग दुःख पदरी घेऊन आम्ही रडत बसलो नसतो. पण आम्हाला हे कळत नाही. माया भपकेबाज आहे आणि निष्फळ पण आहे. किती भपकेबाज आहे. समर्थांनी सांगितलंय की कृष्णाचं काम करणाऱ्याला जुन्या वस्त्राची इच्छा व्हावी आणि अमृतवाहिनी नाव असलेल्या नदीत साधच पाणी दिसावं इतकी ती भपकेबाज आहे. कृष्णाचं काम करून आलाय तो भपकेबाज कपडे घातलेले आहे आणि मग मात्र त्याला जुनच वस्त्र परिधान करावं लागतं. म्हणजे त्या वेशामध्ये भपकेबाज आणि नंतर पाहिलं तर काहीच नाही, सगळं निष्फळ. तो भपका सगळा संपलेला असतो आणि इतकी ती निष्फळ आहे, इतकी हास्यास्पद पण माया आहे. हास्यास्पद सुद्धाच आहे हो. समर्थांनी उदाहरण दिले की सुनेत्र नाव ठेवायचं आणि मुलीचा डोळा फुटका, तर ते हास्यास्पद आहे. समर्थांनी दिलेले उदाहरण आहे. आपण तसं स्वीकारायचं. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा म्हण आहे. नाव सोनूबाई आहे म्हणजे हातामध्ये सोनच सोनं पाहिजे होतं, तर तिथे त्या दोरी येऊन बसली सगळी. अशी हास्यास्पद निरर्थक माया आहे आणि आम्ही या निरर्थक मायेमध्ये छान रमलेलो असतो. ही निरर्थक आहे असं आम्हाला कधीच वाटत नाही. ही हास्यास्पद आहे असं आम्हाला कधीच वाटत नाही हो. एक क्षण तरी वाटावा की नाही ही निरर्थक आहे, ही हास्यास्पद आहे, एक क्षण तरी असावा की नाही असा निश्चितपणे असा एक क्षण असावा की हास्यास्पद आहे, निरर्थक आहे, व्यर्थ आहे, परिवर्तनशील आहे, प्रत्यक्षात काहीच नाही. हे सगळं आहे म्हणजे ती नाहीच आहे असं एक क्षण वाटावं की नाही, पण ते आम्हाला वाटत नाही. अहो, लहान मुलांना सुद्धा विशिष्ट वय झालं की ती मुलगी बाहुलीशी खेळत नाही. तिला माहितीये या बाहुलीत काहीच अर्थ नाही, तिला आनंदच मिळत नाही त्या बाहुलीपासून. तिला खेळायला मैत्रीणच हवी असते, चेतन रूपच खेळायला तिला हवं असतो. ती अचेतनाशी खेळतच नाही. एक विशिष्ट वय झालं की आणून द्या 10 वर्षाच्या बाहुली मुलीला बाहुली आणून द्या खेळायला, खेळते का बघा. तिला माहित असतो या बाहुलीमध्ये काहीच अर्थ नाही, ही निरर्थक आहे, ही मला आनंद देऊ शकत नाही, ही माझ्याशी खेळणार नाही, हे तिला माहित असतं आणि ती तिच्या वयाच्या मुलीशी खेळते, मैत्रिणीशी खेळते. मग आम्हाला पण असंच कळलं पाहिजे की नाही हो. म्हणून आम्हाला ही जाण यावी, आम्ही बापुडा जीव कधी नसावं. म्हणून माया निरूपणाचं सगळं समर्थांनी या ठिकाणी निरूपण केलेलं आहे. ती कल्पना मात्र आहे हो, कल्पना आहे. माया ही फक्त कल्पना आहे. कल्पना केली आणि कल्पनेतून हे सगळं तयार झालेलं आहे. म्हणून ती कल्पनाच आहे. कल्पना खरी असते का? अजिबात नाही. केली कल्पना आम्ही खूप सारी की आम्ही की नाही काय करू, रिटायर झाल्यानंतर खरंच आम्ही त्यावेळेला ऑनलाईन सत्संगाला जॉईन होत आई, त्यावेळेला मात्र जॉईन होऊ आणि मग सत्संगाशिवाय काहीच करणार नाही, फक्त अभ्यासच करू, अभ्यासच करू. आणि झालं रिटायर झाल्यानंतर मग तब्येतीचा प्रॉब्लेम सुरू झाला, ऑपरेशन्स, गोळ्या, दवाखाने, नाही तर प्रापंचिक अडचणी आल्या.
काय अटेंड केलं हो? ऑनलाईन अटेंड केलं की ऑफलाईन दवाखाना केला अटेंड? करावाच लागला. म्हणजे कल्पना केली होती ती खरी होती का? अजिबात नाही. मग कल्पना करावी का? अजिबात करू नये. आलेली संधी सोडू नये. आत्ता मला मिळतंय का श्रवण करायला? आत्ता करून घ्या. आत्ता मला निरूपण करायला मिळतंय का? करून घ्या. त्याचा त्रास मानू देऊ नका. समर्थांनी सांगितले निष्क्रिय लक्षणामध्ये की तेव्हाही त्यावेळेला कार्य करायचं असतं, त्यावेळेला मला आता या गोष्टीचा त्रास होतो आहे असं दाखवता कामा नये. अंतःकरणात ती वृत्ती सुद्धा येता कामा नये. बापरे, दिवसातून 2 प्रवचन, 2 विषय, काय त्रास, केव्हा करू, असं जर आम्ही म्हणत असू तर आम्हाला कळलं नाही, खरं काय ते कळलं नाही. आम्ही कल्पनेत रमलो, मायेत रमलो, म्हणून आम्हाला त्रास वाटून राहिला. माझ्या हितासाठी आहे हो हे सगळं, माझ्या कल्याणासाठी आहे. 2-2 सत्संग माझ्या कल्याणासाठी आहे. माझं कल्याण होणार आहे. त्रास काय वाटून घ्यायचा, त्रास काय मानून घ्यायचा, आणि त्रास दाखवायचा पण नाही. नाही तर मग चाललं सगळ्यांना, अहो 2 सत्संग असतात, 2 विषय आहेत हो, 2 सत्संग आहेत, 2 विषय आहेत, 2 आम्ही अटेंड करतो. श्रवण 2 सत्संगाचं करतो. बापरे, कमाल आहे हो तुमची, 2दा श्रवण करता. अजिबात त्रास वाटून घेऊ नये. आणि म्हणून ती कशी आहे, समर्थ म्हणतात चकाके परी खोटे, तर्कालाही टिकत नाही. अजिबात तर्काला टिकत नाही. कितीही तर्क करा, त्या तर्कालाही टिकत नाही. त्यापेक्षा ती वेगळीच असते. मला वाटतं की ज्या अर्थी कुलूप आहे ना घराला, त्या अर्थी ते लोक नक्की फिरायला गेले असतील, केला तर्क. आणि मग कळतं की ते कुलूप लावलं आहे, ते फिरायला न जाता ते गावाला गेले. तर्क खोटा, सपशेल खोटा. कल्पना केली, त्यांच्या मायेत फसलो, त्यांच्या कल्पनेत फसलो. तर्काला तिथे अजिबात, तिथे तो टिकत नाही. म्हणून माया ही तर्काला टिकू शकत नाही. तिथे तर्क मायेच्या तिथे चालत नाही. म्हणून चुकून तर्क करायचे नाहीत. आम्ही फार तर्क करतो, ज्या अर्थी असं आहे त्या अर्थी तसं आहे, ज्या अर्थी असं आहे त्या अर्थी तसं आहे. आमचं ज्या अर्थी त्या अर्थी शिवाय कामच नाही भागत हो, व्यवहारच नाही होत. ज्या अर्थी ऑफिसला उशीर आले ना, त्या अर्थी नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे, तब्येत चांगली नसेल. आणि ते म्हणतात की अहो तसं नाही, आमची गाडी पंक्चर झाली होती म्हणून उशीर झाला. मग उगीच व्यर्थ गेला की निव्वळ तर्क करण्यामध्ये. म्हणून ब्रह्म तशीच माया ही वेगळी आहे. कमरे एवढ्या स्वच्छ पाण्यात हातपाय बुडवले तर बोटे असतात त्याहून वेगळी आणि वाकडी दिसतात. ती बोटे आम्ही पाण्यात बुडवली तर ती वेडी वाकडी दिसतात, कारण पाणी हलतं असतं, त्यामुळे ती बोट वेडी वाकडी असतात. खरंच वेडी वाकडी बोट असतात का? अजिबात नाही. त्या पाण्यामुळे ती वेगळी असतात, वेडी वाकडी दिसतात. अगदी त्याप्रमाणे ब्रह्म स्थिर आहे. आणि असंच ब्रह्म स्थिर असून सुद्धा त्या मायेमुळे आम्हाला सगळं अस्थिर दिसत आहे. मायेमुळे आम्हाला सगळं अस्थिर दिसत आहे. हे सगळं अस्थिर आहे. देहादी जगत अस्थिर आहे, देह पण आमचा अस्थिर आहे. आज आहे, उद्या राहणार नाहीये. आणि यालाच आम्ही खरं मानतो. ती वाकडी बोट झालेल्यालाच खरं मानतो. माया अस्थिर आहे. स्थिर ब्रह्माच्या अधिष्ठानावरती अस्थिरतेने कार्य करते. आम्ही स्थिर ब्रह्म जाणत नाही, अस्थिरतेमध्ये आम्ही राहतो. आणि अशी ही जी माया आहे ही भासमान आहे. अशी ही माया भासमान आहे. या मायेचं स्वरूप आम्ही नक्की ओळखावं हो, नक्की ओळखावं. मग कशी आहे ही माया? एवढी या मायेचं आम्ही वर्णन आतापर्यंत पाहिलं. 21व्या ओळीपर्यंत आपण आलो सुद्धा की बर्फ हा पाण्याचा विकार आहे.
पण तो पाणीच असून बर्फाचा फक्त भास होतो. तसंच एकावर दुसरेच भासते, तशी ब्रह्मावर माया भासते. जसं पाण्यावर बर्फ भासतो तसं ब्रह्मावर माया भासते. ते पाणी जर आम्ही त्याला अग्नी लावला तर ते बर्फ वितळतो, तो आकार वितळतो आणि पाणी दिसतं. त्याप्रमाणे जर या मायेला आम्ही ज्ञानाग्नी दिला, तिथे ज्ञानवन्नी प्रगटे. जेथ ज्ञानवन्नी प्रगटे तेथ दृश्य केर आटे. म्हणजे हा दृश्याचा जो केर आहे, पसार आहे, हा आटतो. म्हणजे याचं खरं स्वरूप आम्हाला कळतं की हा मुळात दृश्य नाही, मुळात जगत नाही, मुळात देह पण सत्य नाही. हे सगळं मिथ्या आहे आणि सत्य काय आहे? जसं बर्फाचा आकार वितळल्यानंतर, त्याचं रूप वितळल्यानंतर पाणी खरं दिसतं, तसं ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे. तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. आणि दृश्य केर आटल्याबरोबर खरं स्वरूप ब्रह्माचं दिसलं आणि भिन्नत्व संपलं. कशाने? ज्ञानाग्नीने. असा तो सगळा भास आहे. म्हणून माया कशी आहे? शास्त्रीय भाषेमध्ये मी आज आपल्याला शास्त्रीय काही शब्द सांगणार आहे आपल्या जवळ अजून 7-8 मिनिटं वेळ आहे. मी शब्द सांगणार आहे शास्त्रीय. ते का सांगणार आहे? मायेचा पूर्ण फडशा लावायचा म्हणून समर्थांनी आम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून समजावून सांगितलेलं आहे. आमच्या लक्षात उदाहरणं राहतात, पण शास्त्रीय शब्द जर लक्षात ठेवले तर उदाहरणासकट शास्त्रीय शब्द मायेचं स्वरूप पूर्ण जाणण्यात जाऊ. माया स्वाश्रया आहे. पहिला शब्द स्वाश्रया म्हणजे काय आहे? माया स्वच्या आश्रयाने राहते. म्हणजे स्व म्हणजे ब्रह्म. माया ब्रह्माच्या आश्रयाने आहे, राहते. म्हणजे ब्रह्म आहे म्हणून मायेचं स्वरूप आहे. ब्रह्माच्या अधिष्ठानावर माया कार्यरत आहे. जसं मृगजळ असतो, हे जमीन आहे म्हणून मृगजळ दिसतं की नाही, अगदी त्याप्रमाणे. म्हणून तिला स्वाश्रया म्हणतेली आहे, स्वचा आश्रय. दुसरं, ती स्वविषया आहे. म्हणजे कशी आहे? माया स्वला विषय करते. स्वला म्हणजे ब्रह्माला ती विषय करते. वास्तविक पाहता ब्रह्म निर्विषय आहे, परंतु त्या ब्रह्माचं आकलन करून घेण्यासाठी आम्हाला त्या ब्रह्माला विषय करावा लागतो. आणि म्हणून त्याला शब्दामध्ये आम्हाला मांडावं लागतं. ब्रह्म ही संकल्पना मांडणारा जो कोणी मांडतो तो माईकच असतो की नाही? नक्की माईक आहे. ज्याला अवयव आहे, ज्याला आकार आहे, ज्याला उत्पत्ती आहे, ज्याला स्थिती आहे, त्याला लय आहे, म्हणून ते सगळं माईक आहे. आणि अशी ही माया स्वला म्हणजे ब्रह्माला विषय करते. ब्रह्म जाणण्याचा अभ्यास आम्ही करतो. हा सगळा मायेचा खेळ आहे. आत्माराम मध्ये समर्थांनी फार सुंदर रचना केली आहे. या माया निरूपणामध्ये ती किती उपकारक आहे. अशी ती स्वनिर्वाहक पण आहे. म्हणजे ब्रह्म आहे अशा भाषेमध्ये जो ब्रह्माचा निर्वाह होतो तो मायेच्या प्रभावामुळे होतो. ब्रह्म या शब्दाला अस्तित्व जे आहे ते मायेमुळे आहे. शब्दाला अस्तित्व कोणामुळे? मायेमुळे. आणि त्या मायेला, त्या शारदेला अस्तित्व कोणामुळे? ब्रह्मामुळे आहे. ब्रह्माच्या अधिष्ठानावर शारदेची निर्मिती झाली आहे आणि मग त्या शारदेने पुढे सगळे शब्दाची निर्मिती केली आणि ब्रह्माला शब्दामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. अशी ती स्वनिर्वाहक आहे, परनिर्वाहक आहे. म्हणजे परनिर्वाहक म्हणजे पर म्हणजे दुसरं, म्हणजे स्वपेक्षा जे दुसरं आहे, म्हणजे ब्रह्मापेक्षा जे दुसरं आहे. ब्रह्मापेक्षा दुसरं काय आहे? देहादी जगत हे सगळं कल्पित आहे. आणि हे आहे, हे आहे, हे आहे अशा स्वरूपामध्ये आम्ही ते मांडतो. त्याचाही निर्वाह मायाच करते. म्हणजे नामरूपात्मक तो सगळी दृश्य जी आम्हाला दिसतात ती सगळी मायेच्या प्रभावामुळे दिसतात. म्हणून ती परनिर्वाहक आहे. म्हणजे ती सगळ्या द्वैताचं प्रगटीकरण
मायेमुळे होतो. या नामरूपाचं प्रगटीकरण मायेमुळे होतो. म्हणून परनिर्वाह ही सतविलक्षण आहे. म्हणजे सतपेक्षा वेगळी आहे. सत काय आहे? ब्रह्म. ब्रह्माच्या लक्षणापेक्षा ती वेगळी आहे. काय विलक्षण कारट आहे हो? विलक्षण म्हणजे लक्षणाच्या विरुद्ध असलेली वि हा नकारात्मक तिथे प्रत्यय जोडलाय. लक्षणाच्या विरुद्ध असलेली विलक्षण कारट म्हणजे सगळे मुलं कसे असतात? आदर्श मुलं असतात आणि हा एकटच विलक्षण आहे हो, असं आपण म्हणतो म्हणून कारट म्हणतो त्याला. तशी माया सत विलक्षण आहे म्हणजे सतच्या लक्षणापासून ती वेगळी आहे आणि असत विलक्षण आहे. सत म्हणजे सत्य. सतरूपाने तिन्ही काळामध्ये देहादी जगत आहे का? ही माया आहे का तिन्ही काळात? नाही. म्हणून ती सत्य नाही. म्हणून ती सत पासून विलक्षण आहे. ती सत्य नाही पण ती आहे न हो, ती दिसते आहे ना. मग ती अजिबात नाही असतासारखी असं आहे का? असत म्हणजे सशाचे शृंग की जे नाहीच मुळात, आकाश पुष्प जे नाहीच मुळात, अशी ती आहे का की जी दिसतच नाहीये? देहादी जगत दिसतच नाही आम्हाला, असं ते आहे का? नाही. ते दिसत आहे, आम्ही व्यवहार करतोय, आम्हाला अनुभव आहे, म्हणजे ती असत विलक्षण आहे. अशी ती सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. ही जंत्री लक्षात ठेवावी. सोपी जाते, उदाहरणं लक्षात नाही राहणार, पण जंत्री आमच्या पटकन लक्षात राहील हो. म्हणून ती प्रतिती मात्र सत्तावान आहे माया. म्हणून ज्या वेळेला आम्हाला प्रतिती म्हणजे अनुभव असतो त्याच वेळेला ती सत्य आहे. मी आपणासमोर चिंतन मांडते आहे म्हणून 9 ते 10 एवढीच मी आपल्यासाठी सत्य आहे. मीटिंग बंद झाली की मी दिसणार नाही, माझं अस्तित्व आपल्यासाठी नाही. आपल्या सहवासात आहे, आपल्याला दिसते तेवढ्याच पुरती मी आहे, तेवढंच माझं अस्तित्व सत्य आहे. असं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत मी विचार करावा. ज्या ज्या गोष्टी माझ्या सहवासात येतात तेवढ्याच काळापुरत्या त्या खऱ्या असतात. एरवी त्यांना काही सत्ता नाही. झोपेमध्ये आम्ही गाढ झोपतो त्यावेळेला घर दार मुलं बाळ संपत्ती असते का हो आमच्या बरोबर? नाही. त्याचा आम्हाला अनुभव येत नसतो झोपेमध्ये, म्हणून ती नाही, नसतेच. जागृत झोप झाल्याबरोबर जाग आल्याबरोबर आज मॅच्युरिटी आहे, 2 लाखाची मॅच्युरिटी, 20 लाखाची मॅच्युरिटी, डोळे उघडल्याबरोबर कळतं. प्रतितीला त्यावेळेला ते येतं, त्यावेळेला त्याला सत्यत्वाचा दर्जा देतो. अशी ती ज्ञान निवर्त आहे म्हणजे ती ज्ञानाने निवृत्त होते. म्हणजे रज्जूवर जेव्हा सर्प दिसतो त्यावेळेला ही दोरी आहे त्याचं ज्ञान झालं की सर्प तिथल्या तिथे गायब होतो. त्याप्रमाणे दृश्य जगत मिथ्या आहे हे आम्हाला ज्ञान झाल्यानंतर कळतं. ज्ञान कशाचं? ब्रह्म सत्य आहे हे ज्ञान झालं. आत्मज्ञान जेव्हा होतं, ब्रह्म सत्य आहे, ते मी आहे असं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते दृश्य जगत निवृत्त होतं, म्हणजे नष्ट नाही होत. माझ्या अंतःकरणावर त्या दृश्य जगताचे परिणाम होत नाही, ते बाधित होतं. आता मी ज्ञानरूपी कवच घातलेलं आहे, त्यामुळे आता दृश्य जगताचे परिणाम माझ्या अंतःकरणावर होत नाही, मी त्यापासून मुक्त झालो. अशी ती ज्ञान निवर्त आहे. ती बाध योग्य आहे म्हणजे ती ती सहज त्याचा बाध होतो, सहज बाध होतो, कारण ती मुळात नाहीच आहे ना हो. मुळात ती नाहीच आहे, ती आम्हाला आमच्या कल्पनेमुळे भासते, मुळात ती नाहीच. माझं घर, माझा मुलगा, कल्पना केलीये मी माझेपणाची, म्हणून मला ते खरं वाटतं. आणि मग मुलगा बोलला किंवा संपत्ती निघून गेली की दुःखही होतं, कारण कल्पनाच केली आम्ही सगळी, म्हणून ती बाधित करता येते. एकदा कळलं की जग हे मिथ्या आहे, ते दिसतच राहणार आहे, पण ते त्याचा बाध आमच्याकडून ज्ञानाने होतो. अशी ती बाध योग्य आहे आणि अशी ती त्रैकालिक निषेधाची प्रतियोगी आहे. म्हणजे तिन्ही काळात ती नाही.
अजिबात नाही. तिन्ही काळामध्ये तिचं अस्तित्व नाही. कोणाचं? मायेचं. कोणती माया? मला माझ्या अनुभवाला येणारी माया, माझ्या सहवासात असणारी माया, माझ्या जन्मापूर्वी हे सगळे लोक होते का? अजिबात नाही. माझ्या मृत्यूनंतर तरी राहणार आहेत का? मीच नाही राहणार तर बाकीचं काय राहणार? अजिबात नाही. मग मधल्या वेळेत ती जी सगळी भासते ती सगळं काय आहे? भास आहे हो. भास आहे, कल्पना आहे. आणि अशी ती त्रैकालिक म्हणजे तिन्ही काळात ती नाही आणि ब्रह्म तिन्ही काळात आहे. ते सत्य आहे म्हणून ते मी आहे असा विचार करावा. म्हणून दिसणार देहादी जगत हे सत्य नाही. माझा देह सत्य नाही. कारण देहाचा जन्म होण्यापूर्वी देह नव्हता. मृत्यूनंतर तो राहणार नाहीये. मधल्या काळामध्ये तो जो काही राहतो 75, 80, 90, 100 वर्षाचा जो राहतो तो सगळा मिथ्याभास आहे. ती कल्पना आहे, ती माया आहे, भासमान आहे, निरर्थक आहे, खोटी आहे. काय काय आपण तिला शब्द दिलेला आहे. आणि असा विचार ज्या वेळेला आम्ही करू तेव्हा आम्ही मायेचं स्वरूप पूर्ण जाणलं. आणि मायेचं स्वरूप जाणल्याबरोबर ती लज्जायमान झाली आणि निवृत्त झाली. येतो एखादा बहुरूपी आमच्याकडे, सोंग घेऊन येतो आणि आम्ही त्याचं सोंग उघड पाडतो. अरे तुला काय वाटतं मी तुला ओळखलं नाही? तू कोणत्याही वेशात आहे मी तुला ओळखतो. मग तो कसा पळून जातो की नाही? तशी माया आम्हाला लाजून पळून जाते आणि मला ओळखलं खरं. आता माझं इथे काही चालणार नाही. आणि असं आम्ही जेव्हा मायेला ओळखू तेव्हा मग आयुष्य जात असे वाया असं म्हणायची वेळ आमच्यावर येणार नाही. म्हणून आयुष्य वाया न जाता आम्ही मायेला तत्काळ ओळखावं आणि स्वरूपाकार ब्रह्माला जाणावं. मायेला ओळखावं, ब्रह्माला जाणावं. अविनाशी तू तत्व. अशा पद्धतीचं साधन जर आम्ही करत असू, दुहेरी साधन, दुहेरी शस्त्र माहित असतो, हे दुहेरी साधन, अशा दुहेरी साधन जर आमची साधना होत असेल तर ती लवकर होईल आणि आम्ही सगळेजण आनंदाला प्राप्त होऊ. आणि आमचं अखंड ध्यान जे आहे त्यात खंड पडणार नाही. असं अखंड ध्यान आपला सगळ्यांचा साधो अशी श्री गुरुचरणी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी ताई.